हॉर्नचा उपयोग कोण कसा करतो तर या ठिकाणी संत कबीरांचा एक दोहा आहे, मला तो आठवतोय. माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंधे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोंधून घेतोय. एक मातीचं मडकं असतं, त्याचा उपयोग बऱ्याच प्रकारे केला जाऊ शकतो. मग त्याचा उपयोग घरात थंड पाणी पिण्यासाठी पण होतो. दुसरी गोष्ट, त्या मडक्याचा उपयोग जेव्हा कुणाचा तरी अंत्यसंस्कार करतात तेव्हा त्याचा उपयोग होतो. संक्रांतीला त्याच मटक्याचा उपयोग आपण पूजा करण्यासाठी सुगडी म्हणून करतो. मटकं एकच आहे, त्याच मातीपासून त्याच कुंभारांनी बनवलेलं आहे, पण त्याचा उपयोग कुठल्या गोष्टीसाठी करायचा हे आपल्यावर डिपेंड आहे. पण ध्वनी प्रदूषणाचं कुठे आपण काउंट करतो, आपण त्यावर तेवढा सिरियसनेस किंवा सिरियसली विचारच नाही करत. पण ते जे प्रेशर आहे ते आम्हाला सायलेंटली या समोरच्या पिढीमध्ये दिसायला लागलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जरी तुम्हाला दिलेला असेल तरी अभिव्यक्त होत असताना आपण इतरांना त्रास होऊ नये किंवा त्याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर होऊ नये याची काळजी घेऊन आपण त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नक्कीच उपयोग करून घेतला पाहिजे. आणि तो चांगल्या कार्यासाठी जर होत नसेल तर किमान त्याचा दुरुपयोग होऊ नये किंवा इतरांना त्याचा त्रास होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. नमस्कार, मी गौरव कवठेकर. निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने इथे आम्ही एक शोरगुल नावाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्याच्या वतीने आम्ही नॉइस पोल्युशन आणि ध्वनी प्रदूषण संदर्भात काय त्याचे दुष्परिणाम होतात त्याच्या संदर्भात जनजागृती अभियानच्या अंतर्गत आम्ही हा कार्यक्रम करतो. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आजचा मनपूर्वक अभिनंदन. आणि आज आमच्या सोबत आहे थेट जिजामाता यांचे 13वी पिढीचे वंशज सौ जयश्रीताई जाधव मोहिते. नमस्कार जयश्रीताई. तुम्हाला मी जयश्रीताईच म्हणणार. नक्कीच आणि या संपूर्ण कन्व्हर्सेशन मध्ये आज आपण चर्चा करूया की नॉइस पोल्युशन म्हणजे ध्वनी प्रदूषण ह्याचं अभिप्राय आजच्या पिढीमध्ये काय आहे, लोक ह्याला काय अंडरस्टँड करतात, काय समजतात, आणि ह्याचे जे दुष्परिणाम आहे ह्यांच्यापासून आपण कसं समाजाला जागृत करू शकतो, जनजागृती कशी ठेवू शकतो त्याच्यावरती आपण चर्चा करूया. नक्कीच. नमस्कार, आपला ह्या शो मध्ये खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आपण निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशन बद्दल ऐकलं असेल, त्यांचे काम करायची काय पद्धत आहे, तर तुमच्या मनामध्ये असं कधी आलं की आपण या संस्थासोबत पुढे येऊन काम करावं किंवा जोडावं या संस्थासोबत स्वतःच्या सहयोगाला? अच्छा, नक्कीच. समाजकार्याची आवड खूप आधीपासून होती आणि ते कार्य बऱ्याच पद्धतीने सुरू होतं. मी तुम्हाला मध्ये मध्ये ते सांगतच जाईल. पण बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की जलप्रदूषण असेल, त्यानंतर निसर्गाचं एक हवा प्रदूषण आहे, यावर बऱ्यापैकी काम होतं. ध्वनी प्रदूषणावर आजपर्यंत कोणी बोललेलं मी ऐकलंच नव्हतं, जे मला निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या रूपाने बघायला मिळालं. आणि इतकंच नाही तर फक्त बोलणं किंवा कागदावर हे काम नाहीये, तर ग्राउंड लेवलवर उतरून या संस्थेचं आणि या संस्थेचे जे स्वयंसेवक आहे त्यांचं काम आहे. तर ज्या निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या आपल्या फाउंडर डिरेक्टर आहेत डॉक्टर मिसेस गरिमा कावठेकर, त्यांच्यासोबत पूर्वीपासून ओळख होतीच. पण त्यांनी जेव्हा या संस्थेबद्दल सांगितलं तर नक्कीच मी त्यांना स्वतः म्हटलं की मला पण तुमच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल. आणि संस्थेसोबत मग मागच्या 2 वर्षांपासून जोडलेले आहे आणि संस्थेसोबत काम सुरू आहे. खूपच उत्तम. आणि वी अप्रिशिएट. आम्हाला खूप कौतुक वाटतं की तुम्ही पुढे आला आणि या संस्थासोबत जोडलं आणि तुमच्या मार्गदर्शनाअंतर्गत खरंच आम्ही अजून काहीतरी नवीन काहीतरी करू शकू या फील्डवर. पण मला एक प्रश्न विचारायचा होता तुमच्याशी. तुम्हाला खरंच असं वाटतं का की नॉइस पोल्युशन हा एक खरंच पॉल्युशनचा प्रकार आहे? कारण की आजकाल आपण लोकांना बघतो ना, त्यांना असं वाटतं नॉइस पोल्युशन म्हणजे काही नाही आहे. ऍक्च्युली जल प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, ध्वनी माहित नाही त्यांना, मृदा म्हणजे आपलं भूमी प्रदूषण आहे, बाकी इतर प्रदूषणचे प्रकार त्यांना माहित आहे. पण जर ध्वनी प्रदूषण आपण म्हटलं तर ते काय आहे लोकांना जास्त काही माहित नसतं. तर तुम्हाला काय वाटतं, हे किती गंभीर विषय आहे? खरोखरच हा खरं तर खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. नुकत्याच पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला, आपण सगळ्यांनी करंटमध्ये बघितलेलंच आहे. अर्थात त्यांना जो एक कानाचा आजार झालेला आहे, जो एकदम दुर्मिळ आणि दुर्धर आजार आहे,
तो ध्वनी प्रदूषणामुळे नाही झालाय, पण त्यांनी युवा पिढीला एक संदेश दिलाय की त्यांनी जे इयरफोन्स वापरतात किंवा जो गाड्यांचा कर्णकर्कश हॉर्न आहे किंवा डीजेचा आवाज आहे, या आवाजापासून दूर राहावं. जर त्या हा संदेश देत आहेत तर ही खरंच खूप जास्त विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ध्वनी प्रदूषण आपल्या आयुष्यावर किती मोठा परिणाम करू शकतं. सध्या आपण जर फिरायला जायचं म्हटलं किंवा पर्यटनासाठी जायचं म्हटलं तर कुठेतरी शांत ठिकाणी जाण्याचा विचार करतोय. मग ही शांतता निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या या कामाच्या एका माध्यमाने जर आपल्या आजूबाजूलाच राहिली तर ते खूप जास्त महत्वाचं आहे आणि खरंच ध्वनी प्रदूषणावर काम करणं महत्वाचं आहे, जे आता ही संस्था करते आहे आणि त्याचा खरंच खूप अभिमान वाटतो मला. नक्कीच. आता आपलं भारतवर्ष हे खूप सांस्कृतिक धरोहर युक्त आपला देश आहे. आपण विभिन्न जाती आणि विभिन्न संस्कृती आपल्या भारतात असतात आणि वेगळे लोक पर्व किंवा काय म्हणतात फेस्टिवल्स आपले जे असतात हे साजरा करतात. आता मी विशेष नाव घेत नाही कुठल्याही धर्माचा, आपण आदर करतो सर्व धर्माचा, पण ह्याच्या सोबत आपण जे पण काही आपल्या अभिव्यक्ती करतो मनातली ते ध्वनीच्या रीतीने किंवा ध्वनीच्या माध्यमाने कितपत हे रिलेव्हंट आहे. म्हणजे ध्वनीचा खूप मोठं म्हणजे शास्त्रामध्ये पण ठेवलंय, सांगितलं गेलेलं आहे की ध्वनी चिकित्सामध्ये पण उपयोगमध्ये येते. नाद ब्रह्म पण म्हणतो. नाद जे असतात वेगळे तर डिफरंट फ्रिक्वेन्सीज, वेगळ्या फ्रिक्वेन्सीजने वेगळे आपले मानसिक अवस्था जागृत होतात किंवा भिन्न रीतीने चेंज पण होतात. पण तसं ध्वनीचा उपयोग आणि आज आपण जे आपल्या मनातल्या श्रद्धा भक्तीला अभिव्यक्त करतो ध्वनीच्या माध्यमातून, फॉर एक्झाम्पल डीजे, बरोबर, लाऊड स्पीकर्स वेगळे, तर हेच आणि त्याच जे पूर्वी प्राचीन काळात आपण वापरायचो मंदिरामध्ये झांज वगैरे, टाळ्या वगैरे, लाऊड स्पीकर तर तेव्हा पण नव्हते, ते आत्ताच आले है ना. तर तुम्हाला कसं वाटतं लोकांनी या गोष्टीसाठी कुठल्या दृष्टिकोनाने बघायची गरज आहे, म्हणजे कितपत हे महत्वाचं आहे? नक्कीच. याचा मी दोन गोष्टींनी मला संदर्भ देता येईल. ज्या अर्थाने तुम्ही माझं जे इंट्रोडक्शन करून दिलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मी बरेच विषय म्हणजे ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या अंतर्गत मी बरेच विषय शिकवते. त्यातले दोन महत्वाचे विषय त्यामुळे की मराठी एक आणि एक राज्यव्यवस्था असेल किंवा राज्यघटना असेल. तर त्या दोन संदर्भाने मला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देता येईल की वर्णमालेतल्या मूलध्वनींना किंवा वर्णमालेतील मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. ठीक आहे. तर त्या ज्या मूलध्वनी आहेत त्या ध्वनींच्या रूपाने आपल्या शांततेला जोपर्यंत टिकवून ठेवतात तोपर्यंत त्याचा उपयोग आपल्या सत्कार्यासाठी होतो किंवा आपल्या आरोग्याशी होतो. नादब्रह्म किंवा या सगळ्यांचा तुम्ही जो आता उल्लेख केला तर खरोखर पूर्वी जी श्रद्धास्थानं होती आपली, तर टाळ वाजवून, झांज वाजवून, मंदिरामध्ये टाळ्या वाजवून या माध्यमातून आपण आपली श्रद्धा व्यक्त करायचो. पण आता श्रद्धा व्यक्त करण्याची जी माध्यम आहेत किंवा जो एक विचार आहे तो बदलून गेलेला आहे. तर युवा पिढीने आणि तरुणांनी या गोष्टींना आता समजण्याची गरज आहे की शांततेने आणि अभिव्यक्ती जो तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला तर त्यावर पण मला बोलावंसं वाटतं की भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जरी तुम्हाला दिलेला असेल तरी अभिव्यक्त होत असताना आपण इतरांना त्रास होऊ नये किंवा त्याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर होऊ नये याची काळजी घेऊन आपण त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नक्कीच उपयोग करून घेतला पाहिजे. आणि तो चांगल्या कार्यासाठी जर होत नसेल तर किमान त्याचा दुरुपयोग होऊ नये किंवा इतरांना त्याचा त्रास होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. तर भारतीय दंड संविधानामध्ये पण ह्याचा प्रावधान आहे. नक्कीच. अभिव्यक्तीची स्वतंत्रता सगळ्यांना आहे, पण त्याने दुसऱ्याला कुणाला त्रास होऊ नये काळजी आपण एकदम बरोबर म्हणतो. तुमचा जेव्हा मी इंट्रोडक्शन वाचत होतो, जेव्हा ऑफ कॅमेरा आपण डिस्कस करत होतो, तेव्हा तुम्ही एक ठिकाणी उल्लेख केला होता की राज्य लोकसेवा आयोगामध्ये पण तुम्ही इतिहास आणि मराठी संदर्भात मार्गदर्शन पण करतात. तर नक्की तुमचे काय सब्जेक्ट असतात आणि त्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही काय छात्रांना काय सांगता? नक्की इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजीराव यांचं, महाराजांचं इतिहास किंवा ओव्हरऑल संपूर्ण इतिहास भारताचं काय आपण सांगता त्याच्यात? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं जातं त्यामध्ये प्रामुख्याने ज्या ग्रुप ए म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 या सगळ्या ज्या परीक्षा आहेत
त्या अंतर्गत मी मुख्य जे माझे विषय आहेत त्यामध्ये राज्यघटना आहे, इतिहास आहे, मराठी आहे, समाज कल्याण आहे, चालू घडामोडी आहे. या सगळ्यांचा जेव्हा संदर्भ येतो तर माझ्या प्रत्येक संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख असतोच. आणि तो यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांना आज 350-400 वर्ष होत आहेत, पण तो इतिहास विसरू तर नाहीयेच, आपण विसरणं शक्य नाहीये, पण ती प्रेरणा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत आपल्या समोर आहे. कारण कोणत्या परिस्थितीमध्ये मी बघितलेलं आहे निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनला सुद्धा तयार होताना आणि आता या स्टेजला पोहोचताना, आता निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशन या ठिकाणी आहे जवळपास एक 5 ते 10 लाख लोकांपर्यंत निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशन पोहोचलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली होती त्यांच्यासोबत बोटाभर मोजण्या इतके मावळे होते, पण जेव्हा स्वराज्य स्थापन झालं आणि स्वराज्याचे जे एक धुरा आहे, अटकेपासून कटकपर्यंत जे मराठा साम्राज्य पसरलं होतं, तर मराठा अर्थातच मराठा साम्राज्य म्हणजे महाराष्ट्र किंवा मराठी लोकांचं जे साम्राज्य आहे ते पोहोचलं होतं. तर ते पोहोचताना त्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं, बरेच कष्ट त्यांना घ्यावे लागले होते आणि बरेच त्याग त्यामध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराज एकटे हे कार्य अर्थातच कठीण परिस्थितीमध्ये करू शकले असते, पण त्यामध्ये सोबत जे मावळे होते, जे सरदार होते, जे सगळे सेनापती होते, त्यामध्ये बऱ्याच लोकांची या ठिकाणी नावं घेता येईल की हसत हसत मरणावर जाणारा शिवा काशीद आहे, की तो एक वाक्य बोलतो, त्याची मला या ठिकाणी आठवण येते की ज्या दिवशी महाराजांची कापडं माझ्या अंगाला लागली त्याच दिवशी शिवा काशीद मेला आणि आता उरले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज. जर ही प्रेरणा आपण प्रत्येक गोष्टीत जर सोबत घेऊन चाललो तर मला नाही वाटत की आपल्याला जी नवीन पिढी आता घडवायची, समोरची पिढी, आपण जी कारणं देतो की मोबाईलमुळे किंवा नेटमुळे, AI मुळे नवीन पिढी दुसरीकडे चाललेली आहे किंवा भटकत आहे, तर जर महाराजांचे विचार सोबत असतील तर मला नाही वाटत की जी पिढी आहे तिला जास्त कष्ट घ्यावे लागतील आपल्याला त्यांची योग्य दिशा देण्यासाठी. आणि अर्थातच हे सगळं जे मी जेव्हा मार्गदर्शन करते विद्यार्थ्यांना, तर हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की आपण फक्त महाराजांचे कपाळावर चंद्रकोर लावून आणि मिशी वाढवून किंवा कुठली म्हणजे ऐतिहासिक जी परिधान आहे, वेशभूषा आहे ती करून महाराज आपल्या सोबत राहणार नाही, तर आपल्याला त्यांचे विचार जोपर्यंत आपण वाचन करणार नाही आणि त्यांचे विचार जोपर्यंत आपण आत्मसात करणार नाही आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत आपल्याला अवघड आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे सगळं माझं नेहमीच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगणं असतं. बरोबर. तर छत्रपती शिवाजी महाराज यांची आत्माला आत्मसात करायला पाहिजे, नुसते परिधान आत्मसात करून काही उपयोग होणार नाही. एकदम बरोबर म्हटलं तुम्ही. ऍक्च्युअली ह्या गोष्टीला पुढे आणण्याचं मागे माझं उद्देश काय होतं, एक प्रश्न ह्याच्या आतमध्ये पण लपलेला आहे ऍक्च्युअली. तर निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आम्ही जे ध्वनी प्रदूषण ह्या विषयावरती चिंतन, विचार आणि पुढे हे जे करतो, आता इतिहासाची जर गोष्ट बघितली तर महाराज ह्यांचे किल्लेदार यांची संरचना जी होती गडा किल्ल्यांची ही अशी होती की हे अकॉस्टिक इंजिनिअरिंगच्या अकॉर्डिंग होती ऍक्च्युअली. त्यावेळेस काही फोन नव्हते, संचार उपकरण नव्हते, काही नव्हते, पण तरी एका पॉइंटहून दुसऱ्या पॉइंट पर्यंत पण मेसेजेस जे असतात, संदेश जे होते ते पोचायचे ऍक्च्युअली. टाळ्याच्या भातीने पोचायचे, इको साऊंडने पोचायचे. तर हे पण त्यांनी ध्वनीचा कसा उपयोग करायचा त्या काळी, जेव्हा हे काही नॉईज सारखे पदार्थ म्हणजे हे कारक नव्हते, तर हे पण मला ह्याच्यात इन्क्लूड करायचं होतं की हे टेक्नॉलॉजी आहे, पण आपण टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा आणि दुरुपयोग कसा करायचा हे आपल्यावरती निर्भर करतं ऍक्च्युली. तर कन्स्ट्रक्टिव्ह वे मध्ये केलं तर तसं करता येतं महाराजांनी जसं केलं, डिस्ट्रक्टिव्ह वे मध्ये केलं तर जसं डीजे वाजवणं, हे करणं, ते करणं करता येतं. बरोबर. ताई, ध्वनी प्रदूषण जसं आपण चर्चा केली की एक विभिन्न प्रदूषण कारकामधून एक प्रकार आहे, तर आजची जी युवा पिढी आहे त्या ध्वनी प्रदूषणला कुठल्या दृष्टिकोनाने बघते ऍक्च्युली, की त्यांचा मानसिकतावरती किंवा त्यांच्या आचार विचारावरती त्याचा प्रभाव, आचरणवरती त्याचा प्रभाव असा जाणवू शकतो का? मेडिकली तर हे प्रूव्हन आहे की जर नॉईज पोल्युशन प्रोलॉंग पिरियड पर्यंत असलं एक ठराविक मर्यादाच्या वरती
तर तुम्हाला ते मानसिक विकार उत्पन्न होतात बरोबर. आणि तुमची श्रवण शक्ती जी असते, लिसनिंग कॅपॅसिटी, ही पण ग्रॅज्युअली कमी होत जाते. बरोबर. आणि हा आजार असा आहे की एकदा ते ग्रॅज्युअली कमी होत गेली तुम्हाला कळत नाही. तुम्हाला काय लागतं, नेहमी व्हॉल्यूम कमी का वाटतं, वाढवूया, बरोबर है ना. पण लोकांसाठी तो जास्ती असतो आणि तुम्हाला तो नॉर्मल असतो आणि तो हळूहळू तो वाढत चालला जातो आणि तुमची जी हिअरिंग कॅपॅसिटी ती कमी होत जाते. हिअरिंग, ग्रॅज्युअल हिअरिंग इम्पेअरमेंट. तर आजकालचे जे युवा पिढी आहे, युवा लोक आहे, ह्याला कुठल्या परपेक्षाने बघतात? तुम्ही याच्यावरती काही प्रकाश टाकू शकता का? हो, नक्कीच. मला ना इथं जेव्हा प्रेशर हा जेव्हा एक शब्द येतो तेव्हा मला ना 3 इडियट्स एक मूवी आहे, त्यातला एक तो डायलॉग आठवतो की आत्महत्या करताना इथे येणारा प्रेशर तुम्ही मोजू शकता, पण यहाँ पे जो प्रेशर आता है उसका क्या करेंगे. नक्कीच या युवा पिढीने हा विचार केला पाहिजे की आपल्यापर्यंत ठीक आहे, आपण जेव्हा आपलं एन्जॉयमेंट, आपलं मनोरंजन म्हणून ज्या गोष्टी घेतो तिथपर्यंत ठीक आहे, पण याचा परिणाम समोरच्या पिढीवर होतोय आणि तो होताना आता दिसतोय. पुढची पिढी जी आहे, जी लहान मुलं, ती चिडचिड करणं, लवकर चिडणं किंवा लवकर कुठल्या तरी गोष्टीवर रिॲक्ट करणं आणि त्यामुळे वाढती गुन्हेगारी, हे जरी आपल्याला दिसत नसतं तर हे एक सायलेंट किलर आहे. ध्वनी प्रदूषण जरी पाण्यामध्ये जर प्रदूषण झालं तर लगेच ते आपल्या बॉडीवर इफेक्ट करतं. हवेमध्ये प्रदूषण झालेलं आपण म्हणतो की नाही दिल्ली सगळ्यात प्रदूषित शहर आहे किंवा या सगळ्या गोष्टी लगेच काउंट होतात, लगेच त्रास होतो. पण ध्वनी प्रदूषणाचं कुठे आपण काउंट करतो? आपण त्यावर तेवढा सिरियसनेस किंवा सिरियसली विचारच नाही करत. पण ते जे प्रेशर आहे ते आम्हाला सायलेंटली या समोरच्या पिढीमध्ये दिसायला लागलेलं आहे. आपण आतापर्यंत जी मागची पिढी आहे किंवा 90 जी पिढी आपण म्हणतो, तर त्याच्यानंतर जे जेनझी जे जनरेशन म्हणतो त्यांच्यामध्ये याचा परिणाम ऑलरेडी आपण बघतोय. तर आणि म्हणूनच हे जे पाऊल निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनने उचललेलं आहे की ध्वनी प्रदूषणावर काम झालेलं पाहिजे आणि ते काम होत असताना फक्त ध्वनी किती डेसिबल पर्यंत आहे हे चेक न होता त्याचा किती परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय, तर त्या दृष्टीने सुद्धा निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशन पावलं उचलते आहे. याचा मला खूप आनंद आहे की निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशन तुमच्या आरोग्यावर ध्वनीचा होणारा परिणाम यासाठी उपकरणं तयार करते आहे. हे या ठिकाणी मला विशेषत्वाने या ठिकाणी सांगायचंय आणि ही कौतुकास्पद बाब आहे की फक्त कागदावर आणि फक्त लोकांना ओरडून सांगण्यापुरतं नाही, तर लोकांच्या आरोग्यावर जो परिणाम होतोय त्यावर तो होऊ नये यासाठी कसं काम करायचं यावर सुद्धा काम सुरू आहे. जेव्हा आपण इथे बोलतो की ह्याच्यावरती काम करायला पाहिजे, तर नक्की कुणी काम करायला पाहिजे? ग्रासरूट लेवलवरती लहान पोरांना घेऊन त्यांना पण हे शिकवणं आणि हे मार्गदर्शन देणं उचित आहे, किंवा वरतून प्रशासनाने ह्याच्यावरती संज्ञान घेऊन पुढे ह्याच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे? काय म्हणजे करेक्टिव्ह ऍक्शन पाहिजे की प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पाहिजे? तर तुम्हाला काय वाटतं, हे टॉप डाऊन अप्रोच पाहिजे की बॉटम अप अप्रोच पाहिजे आपल्याला? ह्याच्यामध्ये कुठली अप्रोच आपल्याला इथे जास्त बेनिफिशियल आणि रिझल्ट देणारी? हा, नक्कीच जे टॉप डाऊन जे काम सुरू आहे ते तर शासन त्यांच्या स्तरावर करतच असतं नेहमी. त्या बाबतीत आपल्याला म्हणजे त्यांना ज्या वेळेला वाटतं त्या वेळी शासन पावलं उचलतं, कायदे करतं किंवा त्या गोष्टी करतं. पण जोपर्यंत ग्राउंडवर याचं काम होणार नाही, जोपर्यंत ग्रास रूटवर याचं काम होणार नाही किंवा ग्राउंड लेवलवर याचं काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कुठलाच बदल तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. कारण जर ग्राउंडवर जाऊन बघाल तरच या सगळ्या गोष्टी आपल्या निदर्शनास येतात. मग लहान मुलं असतील, तरुण असतील, स्त्रिया असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना सगळ्यांना घेऊन आपण ग्राउंडवर उतरून काम केलं पाहिजे, जे ऑलरेडी निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशन करते आहे. पण मला हे म्हणायचंय की निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशन करोडोंच्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये एकट्या व्यक्तीने जर विचार केला तर पोहोचू शकणार नाही. तर निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की ऍटलिस्ट मला इतरांसाठी नाही काही करता आलं तर मी स्वतः पुरतं माझ्या गाडीचा हॉर्न जर गरज नसेल तर मी वाजवू नये. डीजेचा आवाज जर शासनाने ठरवून दिले, आपण ज्या शासन आणि प्रशासनावर बोलतो, शासनाने ठरवून दिले की 10 पर्यंत डीजे वाजवायचा, पण मग 10 पर्यंत किती लेवलवर वाजवायचा हे आमचा आम्ही विचार केला पाहिजे. बाजूच्या घरात पेशंट आहे म्हणून तो कंप्लेंट करेल म्हणून मग आम्ही किंवा त्याच्यावर चिडून आम्ही तो बंद करता कामा नये. तर आम्ही स्वतः आमची एक नैतिक जबाबदारी म्हणून या गोष्टींवर जर विचार केला ग्राउंडवर उतरून तर नक्कीच या गोष्टींचा फायदा होईल. नक्कीच. आणि खरंच या गोष्टींची खूप गरज आहे आणि लोकांना ते स्वतःची एक नैतिक जबाबदारी ही समजून घेण्याची पण खूप आवश्यकता आहे. खरंच म्हणजे टॉप डाऊन अप्रोच खूप महत्वाची आहे,
कारण की सध्या जे घडत आहे त्याला पण कंट्रोल करायचंय कुठे ना. करायचंच आहे. हो, त्याच्यासाठी टॉप डाऊन पाहिजे. बरोबर. पण पुढे जाऊन टॉप डाऊन करायची गरज न पडे त्यासाठी त्याच्यासाठी आपण बॉटम पाहिजे. करणं गरजेचं आहे. हो. त्यासाठी एक ग्रासरूट लेवलवरती जाऊन लहान पोरांशी भेटून त्यांना हे सांगायचे. त्यांना या गोष्टीचं महत्व समजून देणं गरजेचं आहे. एक्सलंट. खूप एकदम बरोबर बोलतो. ह्याच्याशीच एक कनेक्टेड प्रश्न असा आहे की आपण आता बाहेर निघतो, सडकेवरती बघतो, ट्रॅफिक मध्ये जातो, तर बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की समोर गाड्या थांबलेल्या आहेत. ठीक आहे, मी पण मागे थांबलेलो आहे, बरोबर आहे. मी कुठे पुढे जाऊ शकत नाही, नाही. त्याच्यावरतून जाऊ शकत नाही इकडे, नाही, नाही. तरी मी हॉर्न वाजवतो. त्याच्या मागची सायकोलॉजी काय वाटतं तुम्हाला? काय म्हणजे मी हॉर्न जर वाजवला तर पुढच्या वेळी काय करायला पाहिजे असं मागच्याला अपेक्षित आहे? हा खरंच एक म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे की जो आपण रोज बघतो. रोज म्हणजे हा कधीतरी बघायला मिळतो असं नाही, हे रोजच आहे. Correct. हा, मग आता याच्यावर मागच्याला असं अपेक्षित असेल समोरच्याकडनं की समोरच्याने साईडला घेऊन मला जाऊ दिला पाहिजे, पण तो साईडला कुठे होणार आहे, है ना? मग साईड म्हणजे काय हे जोपर्यंत मागच्याला कळणार नाही, ती साईड नेमकी जी बाजू आहे, मग ती बाजू म्हणजे या ठिकाणी फक्त आपण फिजिकली बाजू न घेता त्याची जी एक मेंटल बाजू आहे हे जर समजून घेतली तर नक्कीच त्याला काय अपेक्षित आहे, त्यापेक्षा त्याने काय केलं पाहिजे या गोष्टीवर आपण विचार करू शकतो. आणि यासाठी खरंच ग्राउंडवर जाऊन काम करणं गरजेचं आहे, पण एकदा सांगून होणार बरोबर. नाही. यासाठी आपल्याला स्वतःपासून या गोष्टींमध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि यापासून मग अवेअरनेसची गरज आहे. म्हणजे लोकांना जेव्हा आपल्याला सांगायचंय तेव्हा आपण फक्त हॉर्न वाजवणं थांबवणं गरजेचं नाहीये, तर जे हॉर्न वाजवतात त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना सांगून पण ते थांबणार नाहीये. तर स्वतः आपण जेव्हा या गोष्टी पाळू की जर समजा मी त्या ठिकाणी आहे तर मी समोरच्याला साईड देत असताना किंवा मागच्याला हॉर्न वाजवत असताना त्याच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलणं, मग यापासून इथून गुन्हेगारी सुरू होते परत. बरोबर. की तो हॉर्न वाजवतो आहे, समोरचा त्याला बोलतो आहे किंवा तो मागे वळून बघतोय किंवा या सगळ्या गोष्टी टाळायच्या जर असतील तर प्रत्येकामध्ये अवेअरनेसची गरज आहे आणि ती प्रत्येकाची सुरुवात स्वतःपासून होईल. बरोबर. तर ती स्वतःपासून सुरुवात जोपर्यंत व्यक्ती किंवा लोक करत नाही तोपर्यंत आपण लोकांकडून बदलाची अपेक्षा करू शकत नाही. बरोबर आहे. मला काय वाटतं की जेव्हा असं बिहेवियर, असं वर्तन करतात लोक, त्याच्या मागची मानसिकता अशी असते की प्रत्येक माणूस जो असं बिहेवियर करतो तो स्वतःला दुसऱ्याहून श्रेष्ठ समजतोय. एका लेवलवरती जवळपर्यंत तुम्ही येत नाही. आता एखादी अँब्युलन्स निघाली आपल्या मागून, हॉर्न सायरन वाजत, तर आपण काय करतो, जागा देतो, तिला जाऊ देतो, कारण की प्रायोरिटी आपल्यासाठी प्रायोरिटी त्यांची आहे, कारण की ते एक वेगळ्या लेवलवरती आहे. बरोबर. ठीक आहे, आपण त्याला जाऊ देतो. पण जेव्हा दोन मोटरसायकल किंवा दुसऱ्या गाडी सोबत येतात, ऑलमोस्ट एका लेवलवरती येतात, म्हणजे सोशल लेवलचं म्हणतोय मी. कुणीतरी असं म्हणते खालती जाऊ दे, पण सोशल एका पातळीवरती जर गोष्टी केली आपण तर वी आर सेम. बरोबर. तर असं जर न विचार करताना आपण बिहेव करतो ना, तेव्हा हे सगळे प्रसंग येतात. आपल्याला जर स्वतःला मोठं समजलं तर ह्यांनी मला जागा द्यायला पाहिजे. सायकोलॉजी त्याच्या मागची मला असं वाटतं असं असतं. मग ते रोड रेज मध्ये जातात, हॉकिंग होते, भांडणं होतात, मग ते गुन्हेगारी वगैरे ते सगळं प्रकार. हा एक झाला प्रश्न. आणि दुसरा म्हणजे प्रश्न नाही, सिनॅरिओज आहे बेसिकली. प्रसंग आपण जे बघतो, सिग्नलवरती थांबलो, रेड सिग्नल आहे, थांबलेले आहे, ग्रीन झाली तर लोक आठवण देतात का आपण झोपलेलो असतो. तुम्हाला काय वाटतं? आपला प्लॅन असतो की आज सिग्नलवरती जाऊन झोपणार आहे मी, असं तर नसतं. सिग्नल झालं की आपल्याला सोडायला, असं मागचं आपल्याला आठवण का देतो, ह्याच्या मागची सायकोलॉजी तुम्हाला काय वाटतं? तीच की तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे की त्याला कुठेतरी श्रेष्ठत्व की मी जागरूक आहे तुझ्यापेक्षा, मग ही जागरूकता जर दुसऱ्या गोष्टींसाठी जर वापरली, याच्यावर एकच उत्तर म्हणजे मला एक समर्पक उत्तर असं वाटतं की त्यांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. आता सध्या मी जमिनीवर आहे आणि तू पण जमिनीवर आहे. माणूस म्हणून जर एकमेकांकडे बघितलं, फक्त मी सुद्धा माणूस आहे आणि तो सुद्धा माणूस आहे, माणसाने माणूस म्हणून माणसाकडे जर बघितलं तर कुठेतरी या गोष्टींना आपल्याला आळा घालता येईल. एक लेवलवरती येऊन विचार करावा लागेल. You have to be on common and same page. नक्कीच. येस. त्याशिवाय पण मग असेच वर्तन होतील. हा, तेच. म्हणजे किती मोठं आहे किंवा कोणती गाडी तो घेऊन चाललाय, बाईक असेल तर बाईक मध्ये पण आजकाल प्रकार आहे. मग तो थोडासा ती हाय लेवलची बाईक असेल तर त्याला असं वाटतं की मी स्वर्गातून जाणार आहे आता समजा. तर अशा लेवलची जी मानसिकता आहे, जोपर्यंत ही बदलत नाही, माणसाने स्वतः सारखं जोपर्यंत दुसऱ्यांना समजत नाही, तोपर्यंत आपल्याला या गोष्टींना कंट्रोल करणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे अशक्य तर नाहीच आहे, पण थोडंसं कठीण आहे. तर ह्याच्या मागचा माइंडसेट एक कन्झ्युमर माइंडसेट म्हणू शकतो तुम्ही, उपभोक्तावादी. बरोबर. म्हणजे आपण इन्व्हेन्शन काही करत नाही, उपभोग करतो वस्तू. बरोबर. आता हा माईक आहे,
ठीक आहे. हा माईक कसा काम करतो मे बी तुम्हाला मला माहित असेल, हो. बिंग टेक्निकल काहीतरी, पण मॅक्झिमम जेव्हा लोकांना हे माहित नसतं, पण ते उपभोग करतात त्याचा. बरोबर. तसंच याचा उपभोग दुसऱ्या रीतीने पण होऊ शकतो. बरोबर. हत्यार, हो, ठीक आहे, हो, हो. हत्याराचा खरंच, उपयोग कसाही होऊ शकतो. कसाही. सायन्सने बनवलेलं आहे, हो. पण त्याचा उपयोग आपण आपल्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने करतो. बरोबर. तसं एक हॉर्न हा एक मी कोरिलेट करायचा प्रयत्न करतो. हॉर्न एक टूल आहे ऍक्च्युली. त्याचा उपयोग काय, अलर्ट करणं, समोरच्याला एक इंडिकेशन देणं की मी येतोय, है ना, किंवा मला घाई आहे, याच्यासाठी लोक वापरतात त्याचं. है ना? तर ह्याचा मिसयूज आपण आपल्या सोयीप्रमाणे कम्युनिकेशन साठी केलेला आहे. बरोबर. हा. साईड बाय जस्ट तो हॉर्न देतो, हो. आपण कंटिन्यू हॉर्न देतो. हो. तर लोकांनी हॉर्न कमी वाजवावे, नाही वाजवावे असं तर मी बोलत नाही, कारण की बरेच ठिकाण असे असतात, बरेच परिस्थित्या अशा असतात जिथे आपल्याला हॉर्नची गरज पडते. बरोबर. आपण कुठे घाट वर जातो, जिथे वळण वगैरे आहे भरपूर, तर लोकांना अलर्ट करणं महत्वाचं असतं, तिकडे हॉर्नची गरज पडते. पण मेन रोड वरती, गल्ल्यांमध्ये गरज. पशु पक्षी पण असतात आपल्या अवतीभोवती, हो, हो. ह्यांच्यावरती पण ह्याचा प्रभाव पडतो. तुम्ही ऑब्झर्व केलंय का गेल्या 5-10 वर्षांमध्ये जे स्ट्रीट डॉग्स असतात ते जास्त मागे लागलं सुरू हो, केले त्यांनी का, हो. पहिले नव्हतं असं. नाही. तर ह्याच्या मागचं तुम्ही असा अंदाजा घेऊ शकता की जे हॉंक करतात आपण जोरात, त्यांच्या मनस्थितीवरती त्याचा प्रभाव पडू शकतो. तर तुमचं याच्यावरती काय ठीक आहे, म्हणजे आधी पहिल्या याच्यावर जातो. चिमण्यावरती पण आपण गोष्टी करू. हो. पशु पक्षी आणि नक्कीच. स्ट्रीट अॅनिमल्स. हा, येस, नक्कीच. आधी की तुम्ही जो आधी याच्या आधी प्रश्न विचारला होता, की प्रश्न म्हणजे त्या गोष्टींमध्ये एक होतं की हॉर्नचा उपयोग कोण कसा करतो. तर या ठिकाणी संत कबीरांचा एक दोहा आहे, मला तो आठवतोय. माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंधे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोंधून घेतोय. कुंभार आणि जी माती तो जी हे करतो, त्याच्यावर जी प्रक्रिया करतो, तर ती म्हणते एक दिवस मी पण तुझ्यावर प्रक्रिया करेन, एक दिवस माझाही येईल. सेम या अर्थाने जर आपण त्याचा दुरुपयोग केला तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. एक मातीचं मडकं असतं, एक माठ असतो, त्याचा उपयोग बऱ्याच प्रकारे केला जाऊ शकतो. मग त्याचा उपयोग घरात थंड पाणी पिण्यासाठी पण होतो. बरोबर. आजकाल लोक फ्रीजचं पाण्याच्या ऐवजी माठाचं पाणी प्रेफर करतात. मग आता सध्या आपण परत त्या जुन्या याच्याकडे चाललेलो आहे ना. दुसरी गोष्ट, एक माठाचा किंवा त्या मडक्याचा उपयोग जेव्हा कुणाचा तरी अंत्यसंस्कार करतात, तेव्हा त्याचा उपयोग होतो. संक्रांतीला त्याच मटक्याचा उपयोग आपण पूजा करण्यासाठी सुगडी म्हणून करतो. बरोबर. मटकं एकच आहे, त्याच मातीपासून, त्याच कुंभारांनी बनवलेलं आहे, पण त्याचा उपयोग कुठल्या गोष्टीसाठी करायचा हे आपल्यावर डिपेंड आहे. त्यामुळं लोकांनी किंवा सर्वांनीच, लोकांनी म्हटल्यापेक्षा आपण सगळे पण त्यामध्ये येतो. म्हणजे आपण काही लोकांना या ठिकाणी तत्वज्ञान देत नाहीये, तर मला हे सांगायचं की आपण सगळ्यांनी ज्या गोष्टी आपल्याकडे उपभोग घेण्यासाठी आहेत, ज्या गोष्टी आपल्याकडे एक रिसोर्स म्हणून आहे, त्या रिसोर्सेसचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी करायचा की त्याचा आपल्याच पुढच्या पिढीला धोक्यात टाकण्यासाठी करायचं, हे आपण ठरवलं पाहिजे. दुसरा पॉइंट असा आहे की जे स्ट्रीट डॉग्स आहेत ते आता भुंकडं सुरू करतायत. तर याचं एक उदाहरण, आता मी मध्ये बुलढाणा जिल्ह्यात गेले होते. तिथं एक चिखली नावाचा एक तालुका आहे. तिथं एका मैत्रिणीकडे गेले असताना तिथं पण बरीच त्यांच्या घराजवळ कुत्री आहे. रस्त्याने येताना एक कुत्रं तिथे मध्ये होतं, तर ते भुंकायचं. मैत्रिणीचा भाऊ मला म्हणाला की ताई, इथून गाडी घेऊन जाताना ना एकदा हॉर्न द्यायचा. हा, मग त्यांना अलर्ट करायचा, त्यांना आपण तो सलाम करतो असं समजायचं, आणि मग तो आपल्या अंगावर येत नाही. आता हे बरोबर होतं बरं का, हे त्या ठिकाणी त्यांचं बरोबर होतं. कारण काय की त्या कुत्र्याला कुठेतरी हा बाबा तुला आम्ही लक्षात आहे, तू आमच्या, हे त्याला सांगणं होतं. आम्ही जी फास्ट गाडी नेतोय तर तू आमच्या अंगावर येऊ नको. हे जे मला ते त्यांनी सांगितलं ना, ते खूप आवडलं. ते आवडलं याच्यासाठी की हॉर्न वाजवणं हे महत्वाचं नाही. म्हणजे त्या ठिकाणी तिथं हा पॉइंट नव्हता, तिथे हा पॉइंट होता की तू एक जसा माणूस जाताना आम्ही त्याला साईडला म्हणून सांगण्यासाठी हॉर्न वाजवतो. हॉर्न वाजवणं म्हणजे काही खूप जोरात वाजवणं असं नव्हतं ते, की त्याला सांगा की हो आम्हाला तू पण लक्षात आहेस. हा त्याच्या मागचा अर्थ होता. आजच्या परिप्रेक्षामध्ये जे प्राणी आणि पशु पक्षींचा जो बिहेवियर आहे, नेचर आहे, नॉईज पोल्युशनच्या दृष्टिकोनाने जर बघाल तुम्ही, तर तुम्ही असं सांगितलं होतं की त्यांचं नेचरमध्ये चेंजेस झालेले, बिहेवियर चेंजेस झालेले. त्याच्यावरती थोडंसं तुमचं टेक काय ते आपण घ्यायचा प्रयत्न करू.
नक्कीच. निसर्गामध्ये जसा माणूस हा प्राणी राहतो त्याचप्रमाणे इतर पण प्राणी आहेत. त्यांना बोलून फक्त त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही, पण त्यांच्या बिहेवियरमध्ये किंवा त्यांच्या सगळ्या वागणुकीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. जसं तुम्ही मला म्हटलं होतं की जे स्ट्रीट डॉग्स आहेत ते आधी नव्हतं हे होत. आधी रस्त्यावर कुत्री चालायची, धावायची किंवा सगळं करायची, पण आता महानगरपालिकेला त्याच्यावर ऍक्शन घ्यावी लागते. हे का होतंय तर याला कुठेतरी आपण जबाबदार आहोत. रस्त्याने जात असताना जी रस्त्यावरची कुत्री असतील किंवा इतर प्राणी असतील, पक्षी म्हणता येईल आपल्याला, तर त्यांच्या बाबतीत आपण पण थोडा विचार केला पाहिजे. नॉईज पोल्युशनच्या बाबतीत असेल किंवा आपल्या बिहेवियरच्या बाबतीत असेल, आपण जर त्यांचा विचार केला की माणूस म्हणून आपल्याला ज्या गरजा आहेत, आपल्याला जसा त्रास होतो तसा त्रास त्यांना पण होतो, हा जर विचार आपण केला तर नक्कीच आपण कुठेतरी हे थांबवू शकतो. आणि त्यांच्या या बिहेवियरला कुठेतरी माणूसच कारणीभूत आहे. आपलं बिहेवियर आपण चेंज करायला हवं, जेणेकरून आपण त्यांच्याकडून ज्या अपेक्षा करतोय त्या अपेक्षा आपल्या पूर्ण होऊ शकतील. बरोबर. कारण की जर गेले 10 वर्ष 15 वर्ष तसेच ते 20 वर्ष जर तुम्ही बघाल तर हा जो अनुभव आपण आज घेतो, कुत्रे मागे हो, लागणं हो. आणि गाडीच्या मागे धावणं, हो. हे अगोदर नव्हतं. मला तर आठवत नाही ऍक्च्युली. नाही. हे आता आपल्याला दिसू लागलं. त्याच्या मागचं रिझन असं असू शकतं की आपण जेव्हा जातो आपण ह्युमनसारखं त्यांना माणसांसारखं ट्रीट करतो ऍक्च्युली, की बाजूला व्हा, हो. आम्ही येतोय, हो. म्हणून आपण हॉर्न वाजवतो. बरोबर. पण हॉर्न काय हा प्रकार त्यांना नाही माहिती. नाही. त्यांच्यासाठी ते काय म्हणतात, एक अनएक्सपेक्टेड साऊंड आला मागून. बरोबर. आणि जर मनुष्याची कानाची श्रवण क्षमताशी त्यांचं कम्पेअर केलं हो. तर 10 पटीने जास्ती सेन्सिटिव्ह असतात त्यांचे. हो. तर आपल्याला जो लेवलचा साऊंड ऐकू येतो अॅनिमल्सला, स्पेशली कुत्र्यांना किंवा स्ट्रीट डॉग्सला, तो 10 पटीने जास्तीने आवाज येतो. हो. तर त्यांना त्याचा एकदम काय म्हणतात ते कर्कश आवाज त्यांना वाटतो जाणवतो आणि त्यांच्या बिहेवियरला तो ज्याने ते नक्कीच. बरोबर. त्रास होतो ऍक्च्युली. बिलकुल बरोबर म्हटलं मॅडम तुम्ही. आता जर प्रेक्षकांना जर तुम्ही काही संदेश असं देऊ शकाल की का नॉईज पोल्युशन एवढा गंभीर विषय आहे आज आणि आपण का त्याला एवढं प्रायोरिटीवरती घेत नाही, आणि ऍज कम्पेअर टू जर तुलनात्मक दृष्टीने जर बघितलं आपण तर वायू प्रदूषण, जल प्रदूषण, भूमी प्रदूषण आणि इतर जे आणि प्रकार आहेत प्रदूषणाचे, त्याच्या कम्पॅरिझन मध्ये नॉईज पोल्युशन हा दिसत नाही. तो हा कितपत गंभीर आहे आणि किती जास्ती आपण ह्याच्यावरती चर्चा करून ह्याला अजून मेन स्ट्रीम मध्ये आणू शकतो. नक्कीच. जसं वायू प्रदूषण किंवा आपण मगाशी जल प्रदूषणावर, भूमी प्रदूषणावर बोललो. भूमी प्रदूषणाच्या बाबतीत जर विचार केला तर भूमी प्रदूषण आपण जमीन ज्या आहेत, आजकाल जी शेती असेल किंवा जमिनी आहेत त्यांना रासायनिक खतांचा वापर करून त्या जमिनी हळूहळू आपल्या नापीक होण्याकडे त्या वाटचाल करत आहेत. मग त्याचप्रमाणे जसं जलप्रदूषण किंवा वायू प्रदूषणाचा इफेक्ट लगेच वातावरणात दिसतो, त्याप्रमाणे ध्वनी प्रदूषणाचा इफेक्ट जरी लगेच दिसत नसला तरी सुद्धा तो एक सायलेंटली आपल्या आरोग्यावर परिणाम करतोय. याचं एक उदाहरण की मी सुरुवातीला ज्यांचा उल्लेख केला होता, आपल्या भारतीय पार्श्वगायिका ज्यांना पद्मभूषण मिळालेला आहे, तर त्यांचा अलका याज्ञिक यांना, तर त्यांनी हा संदेश देण्याच्या मागचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. गाण्याच्या क्षेत्रात असणाऱ्या एका व्यक्तीला, एका एवढ्या मोठ्या गायिकेला, जिने भारतीय सिनेसृष्टी असेल, बॉलिवूड असेल एवढे वर्ष गाजवलं, पण ती आता ऐकू शकत नाहीये. जे गाणं ती म्हणते ते ऐकू शकत नाही आणि त्या ऐकण्याचा परिणाम त्यांच्या स्वरयंत्रावर पण झालाय, त्या बोलू शकत नाही. मग एकदा का आपल्या कानामध्ये ज्या बारीक वेन्स आहेत ज्यांच्यावर परिणाम जर एकदा झाला किंवा व्हायला हळूहळू सुरुवात झाली तर त्या इतक्या निकामी होतात की त्या परत सुधारणं जवळजवळ अशक्य असतं. तुम्हाला इंटरप्ट करतो. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जर हा टॉपिक एकदा अजून तुम्ही रिपीट करू. नक्कीच. ज्या आता जे पद्मभूषण किंवा पद्मश्री पुरस्कार आहे, सर्वोच्च नागरिक पुरस्कारांमध्ये जे 4 पुरस्कार येतात, भारतरत्न असेल, पद्मविभूषण असेल, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार, त्यापैकी पद्मभूषण मिळालेल्या अलका याज्ञिकला आपण सर्वांनी आता मागच्या 3 वर्षांपूर्वी आपण त्यांना रियालिटी शो मध्ये जज म्हणून बघितलेलं आहे. त्या व्हीलचेअरवर बसून आल्या. व्हीलचेअरवर बसून आल्यानंतर पुरस्कार स्वीकारताना आपण त्यांना बघितलं की त्यांना कोणतरी आधार देत आहे. मग हा आधार त्यांना 3 वर्षात घ्यावा लागतोय हे का? त्यांनी विमान प्रवासातून आल्यानंतर त्यांना अचानक स्वतःला जाणवलं की मला ऐकूच येत नाहीये.
मी ऐकू येत नाही याचं कारण जेव्हा त्या डॉक्टरांकडे गेलं तेव्हा डॉक्टरांकडनं त्यांना माहिती पडलं की माझे जे ऐकण्याची क्षमता आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे, मी ऐकूच शकणार नाहीये. एवढं सगळं गाण्याचं जे करिअर आहे स्वतःचं एवढ्या लहान वयात सुरू करणारी एवढी मोठी जी गायिका आहे ती जर एवढ्या उच्च पदावर किंवा उच्च स्तरावर जाऊन त्यांनी गाणं म्हटलेलं आहे आणि त्यांना आता गाणं ऐकता तर येत नाहीये, पण त्या ज्या कानाच्या दुर्धर आजारामुळे त्यांचं बोलणं सुद्धा बंद झालेलं आहे, त्या बोलू शकत नाहीये किंवा गाऊ शकत नाहीये. तर त्यांनी आजच्या तरुण पिढीला एक संदेश दिलाय की तुम्ही इयरफोन्सचा वापर तर टाळाच, पण अति उच्च आवाजामध्ये आपण जे डीजे वर गाणे ऐकतो किंवा डीजे वाजवतो ते जर आपण कमी केलं तर तुम्हाला पुढच्या पिढीला या आजारांपासून तुम्हाला स्वतःला दूर ठेवता येईल. आम्ही असं पण ऐकलं होतं की तुम्ही ब्लड डोनेशन ऍक्टिव्हिटीज, रक्तदान ह्या कार्यामध्ये पण बऱ्यापैकी सक्रिय आहात. या संदर्भात तुमचं काय म्हणजे क्षेत्र आहे ते थोडंसं सांगा, आमच्या प्रेक्षकांना आवडेल. माझा जन्म आऊसाहेब जिजाऊ यांचं जे माहेर आहे सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा या ठिकाणी झालेला आहे. मला सांगताना प्रेक्षकांना या ठिकाणी आनंद होतोय की आऊसाहेबांची मी थेट 13वी वंशज म्हणून या ठिकाणी निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशन सोबत जोडलेली नाहीये, तर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी जोडलेली आहे. कारण समाजकार्य रक्तातच आहे. आऊसाहेबांनी इतकं नक्कीच मला काम करता येणार नाही. त्यांच्या पायाची धूळ जरी होता आलं तरी सुद्धा माझ्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं या ठिकाणी मला वाटेल. आणि तोच एक वारसा घेऊन या ठिकाणी समाजकार्याला सुरुवात केलेली होती. कोविडच्या आधीच मला आठवतंय 2018 मध्ये आमची एक ऑर्गनायझेशन WMO नावाची एक ऑर्गनायझेशन होती, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन. 16 लाख त्याचे मेंबर्स होते FB ला. वर्ल्ड वाईड ती काम करते. कुठलंही समाजकार्य असेल तर त्यासाठी ती संस्था काम करायची. मला नाशिकवरून एक खंडू अहेर म्हणून आमचे एक नाशिकचे समन्वयक आहे, त्यांचा कॉल आला होता रात्री 10:30 वाजता. ताई, आपल्याला GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ नागपूर या ठिकाणी रक्ताची गरज आहे आणि कोणीतरी त्या ठिकाणी मिळेल का? एक डिलिव्हरी पेशंट होत्या आणि त्यांना त्या ठिकाणी रक्ताची गरज होती. तर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन रक्तदान केलं होतं तेवढ्या रात्री जाऊन. आणि तेव्हापासून या समाजकार्याची एक खूप जास्त आवड. तर पूर्वी रक्तदान केलेलं होतं. प्रत्येक वाढदिवसाला मी रक्तदान करत असते. आतापर्यंत मी 25+ वेळा रक्तदान केलेलं आहे. रक्तदानाची शिबिरं आयोजित करत असताना मला नागपूरची, आणि ती पण भारतभर ब्लड बँक आहे, लाईफलाईन ब्लड बँक. तर त्या ब्लड बँकेने मला रक्तविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित सुद्धा केलेलं आहे. तर या रक्तदान क्षेत्रात काम करत असताना माझा संबंध निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशन सोबत सुद्धा आला. आणि तो संबंध येण्यामागचं अजून एक समाजकार्य आहे की नागपूरमध्ये आम्ही एक संघटना स्थापन केलेली आहे, श्री शिवशंभू सेवक नावाची. या संघटनेमार्फत आम्ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्मारकं असतील, आऊसाहेबांची स्मारकं असतील, जी सगळी स्मारकं आहेत ती सगळी साफसफाई करणं, त्यामार्फत त्यांची पूजा करणं. आता पूजा करणं हा उद्देश नाहीये, तर नवीन पिढीला त्यातून एक संदेश आम्हाला द्यावासा वाटतो की त्या निमित्ताने जी तरुण पिढी आहे ती एका ठिकाणी जमते. ज्या दिवशी संडे वीकेंड म्हणून संपूर्ण जग आराम करत असतं, त्या दिवशी सकाळी 5 वाजता 6 वाजता उठून आमची तरुण पिढी आहे जी श्री शिवशंभू सेवक आहे. आम्ही नाव सुद्धा सेवक असं ठेवलेलं आहे की सेवा भाव हाच त्यामागचा एक उद्देश आहे. आणि ही जी संघटना आहे ती ग्राउंडला येऊन काम करते. आता नागपूर, वर्धा जवळपासची काही गावं आहेत त्या ठिकाणी एक 150+ जी मुलं आहेत ती ग्राउंड लेवलला येऊन सकाळी पूजा करणं, आणि त्या माध्यमातून आम्ही तिथे वेगवेगळी सेशन्स घेतो. इतिहासाच्या एखाद्या विषयावर एखादा व्यक्ती बोलतो, एखादा मुलगा बोलतो. त्यानंतर जी तरुण पिढी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असते तर त्यांना आम्ही त्या माध्यमातून चालू घडामोडींचं सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो. ज्या ठिकाणी मला जाणं शक्य होईल त्या ठिकाणी मी स्वतः आवर्जून जातेच. आणि बाकी ठिकाणी जी सगळी तिथले आम्ही संघटक त्या ठिकाणी नेमून दिलेले आहेत ते स्वतः त्या ठिकाणी काम करतात. आणि या सगळ्या कामासोबतच मला डॉक्टर गरिमा कावठेकर यांच्यासोबत माझा संपर्क आला आणि निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशन सोबत मला जुळता आलं. आणि ज्या दिवशी निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनचं मी कामाबद्दल ऐकलं
ऑफिशियली जरी निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनला फक्त 3 वर्ष झालेली असली तरी सुद्धा ही जी संघटना आहे मागच्या 12 ते 15 वर्षांपासून काम करते आहे या सगळ्या ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत. आणि हे काम सक्सेसफुली त्यांचं स्वतःचं सुरू असलेलं मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तर एकंदरीत या विषयाला कन्क्लूड करत असताना मला असं म्हणायचंय की समाज कार्य मग ते फक्त तुम्हाला लोकांपर्यंत जाऊन लोकांना मदत करून किंवा लोकांसाठी काहीतरी करून असंच होत नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला ज्यामुळे त्रास होणार नाही ते काम जर तुम्हाला करता ते सगळं समाजकार्य आहे. आणि तेच नक्कीच तुम्ही मला म्हटलं होतं की समाजकार्याबद्दल ऐकलेलं आहे, तर या संघटनेबद्दल जुळताना हाच एक उद्देश होता की समाजकार्य इथे सुद्धा आपल्याला कुठंतरी छोटासा एक वाटा उचलता येईल आणि तोच उद्देश सध्या सोबत घेऊन चालत आहे. नक्कीच नक्कीच ताई. तुम्ही जसं तुमचं आता सांगितलं की तुम्ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगच्या प्राध्यापिका आणि मार्गदर्शक पण आहेत, सोबत त्याच्यात तुम्ही सोशल वेलफेअर आणि जनसंपर्क अभियान पण करता आणि रक्तदान संबंधी कार्य पण करता. तर तुम्ही हा सगळ्या हे जे ऍक्टिव्हिटीज आहे सगळे कार्यकल्प आहे ह्याला कसं मॅनेज करता? नक्कीच माझी खरं तर जॉईंट फॅमिली आहे आणि जॉईंट फॅमिलीमध्ये एका महाराष्ट्रीयन घरामध्ये अजूनही आमच्याकडे डोक्यावर पदर पाहिजे अशी परिस्थिती असताना या सगळ्या गोष्टींना घेऊन ग्राउंडवर उतरून काम करणं सोपं नसतं. पण याला आम्हाला श्रेय बऱ्याच लोकांना द्यावं असं वाटतं की माझ्या घरातील माझे सासरे होते. लग्न झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला शिकायचंय तू शिक. लग्नानंतर माझं बरंच एज्युकेशन झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी मला कुठल्याच कामासाठी थांबवलं नाही की तुला हे करता येणार नाही, किंवा एक सासू सासरे म्हणून त्यांनी मला कधीच एक अवरोध केला नाही की तुला काही कामं करता येणार नाही किंवा आपल्या घराण्याची सून म्हणून तुला बाहेर जाता येणार नाही. कारण इतिहास साक्ष आहे की जिथे महिलांना समोर जाऊ दिलं किंवा घरातली स्त्री जिथे बाहेर निघाली तिथे नक्कीच इतिहास घडलेला आहे. आणि हे माझ्या घरात मला खूप आनंदाने म्हणजे आनंद होतो सांगताना. आणि याला सगळ्यात मोठं श्रेय मी देते माझे पती श्री देवेंद्र मोहिते यांना की त्यांनी खरंच लग्नानंतर माझ्या शिक्षणाचं सगळी जबाबदारी त्यांनी स्वतः उचलली. लग्नाआधी माझं काही फार शिक्षण झालेलं नव्हतं, पण स्वतः कॉलेजेसमध्ये जाऊन ऍडमिशन करवणं, स्वतः माझ्या मागे लागणं अभ्यास करण्यासाठी आणि कुठल्याच गोष्टीसाठी त्यांनी स्वतः जरी प्रत्येक ठिकाणी नसते ते बॅकबोन आहेत. जसं एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर मला या ठिकाणी सांगताना अभिमान वाटतो की माझ्या यशामागे माझ्या पतींचं श्रेय आहे. आणि नक्कीच घरातून जेव्हा एक सपोर्ट मिळतो आणि घरातून जेव्हा एक खूप जास्त सक्रियपणे पाठिंबा मिळतो तेव्हाच या सगळ्या कामांचा तुम्हाला आढावा घेता येतो. एक मार्गदर्शिका किंवा एक प्राध्यापक म्हणून मी हे काम जरी करत असले तरी सुद्धा मला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टी करू देणं हे सुद्धा मनाचं मोठेपण लागतं आणि ते मोठेपण माझ्या घरी माझ्या फॅमिलीमध्ये आहे याचा मला खरंच आनंद आहे. खूप खूप छान एकदम. आणि बरोबर तुम्ही डिस्क्राईब केलं की का सपोर्ट सिस्टम पाहिजे असतो. असं नाही की मागे पुरुषच पाहिजे जेणेकरून स्त्रीचा सपोर्ट होईल किंवा मागे स्त्रीच पाहिजे जेणेकरून पुरुषचा सपोर्ट होईल. हे एकामेकाच्या पूरक असतात ऍक्च्युअली. आणि ज्याला ज्याची गरज आहे ज्या ठिकाणी ज्या परिस्थिती होते त्यांनी त्याचा सपोर्ट तिकडे करावा एकदम व्यवस्थित. मला एक प्रश्न होता रक्तदान संदर्भात. ऍक्च्युअली लोकांनी रक्तदान का करावं असं का वाटतं तुम्हाला? काय देशाला याची गरज आहे की आपल्याकडे जे ब्लड बँक्स आहेत ते इनकेपेबल आहे की पुरवठा होत नाहीये त्यांच्याकडे की डिमांड खूप जास्त आहे? आणि लोकांना ह्याच्या मागे काय मोटिवेशन असायला पाहिजे की आपण पुढे कार्य करून घेऊन रक्तदान करावं? हो नक्कीच. या विषयावर बोलताना मला नेहमीच म्हणजे मी यासाठी सांगण्याची नक्कीच संधी शोधत असते की मला या विषयावर बोलता आलं पाहिजे. आज या निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून मला या ठिकाणी सगळ्यांसोबत या विषयावर संपर्क साधता येतोय हे खऱ्या अर्थानं चांगली गोष्ट आहे. रक्तदान यासाठी करावं की आता मानवाने खूप प्रगती केली आहे, टेक्नॉलॉजीमध्ये खूप समोर गेलाय. इव्हन आपण चंद्रावर जागा घेऊन किंवा मंगळावर जागा घेऊन घर बांधण्याचा विचार करतोय, पण रक्त अशी गोष्ट आहे तिला तुम्ही फॅक्टरीमध्ये बनवू शकत नाही. कुठल्याच मशीनमध्ये रक्त बनत नाही, ते फक्त मानवाच्या शरीरात बनतं. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे की ब्लड बँक्स असतील किंवा त्या केपेबल नाही आहेत का रक्त पुरवठा करण्यासाठी. पण ब्लड बँकेमध्येच रक्त कुठून तयार होणार आहे? मशीनमध्ये रक्त तयार होत नाही. जोपर्यंत लोकांमध्ये जनजागृती नाहीये तोपर्यंत रक्त त्या ब्लड बँकेमध्ये येणार नाही आणि रक्तदान होणार नाही.
एका आजाराचा या ठिकाणी मी उल्लेख करेल की थॅलेसेमिया नावाचा एक आजार असतो जो जन्मतः मुलांमध्ये असतो. बरोबर. त्या मुलांमध्ये स्वतः नॅचरली रक्त तयार होत नाही. त्यांना दर 20 दिवसांनी त्यांच्या वजनाच्या ते एक प्रमाण असतं, त्या प्रमाणात त्यांना रक्त द्यावं लागतं, बरोबर. तरच ती मुलं जगतात, अन्यथा त्या मुलांची लाईफ शून्य आहे. बरोबर. मग अशा मुलांना दर 20 दिवसांनी जर रक्त द्यावं लागत असेल, प्लस ऍक्सिडेंट्स आहेत, डिलिव्हरी माता आहेत, या रक्ताची सगळ्यात जास्त गरज आपल्याला भासलेली आपण कोविडमध्ये बघितलेली आहे. बरोबर. प्लाझ्मा नावाचा एक घटक, बराच वेळा प्लाझ्मा पाहिजे. समाजकार्य करताना मला ह्या गोष्टी बऱ्याच वेळा कानावर आल्या. ब्लड सिरम हा पाहिजे. हा तर रक्तदान करणं का महत्वाचं आहे, तर एकदा मी रक्तदान केलं तर मी 3 लोकांचे जीव वाचवू शकते. रक्तामध्ये 4 गोष्टी असतात, WBC, RBC, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स. तर WBC एक सोडलं तर RBC, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या गोष्टी मानवाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी कामात येतात. मग या कामात येत असताना जर एकदा रक्तदान करून मी 3 जणांचे जीव वाचवू शकत असेल तर यापेक्षा मोठं कुठलं कार्य नाही आहे असं मला वाटत नाही, किंवा यापेक्षा श्रेष्ठ दान कोणतं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे रक्तदान करणं खूप जास्त महत्वाचं आहे. एक रक्तदान तुमचे 3 प्राण वाचवतं, त्यामुळे आपण ते नक्की केलं पाहिजे. आणि त्यासाठी काही खूप जास्त आपल्याला खूप सुदृढ, खूप शक्तिशाली, अगदी काय म्हणता येईल त्याला, भीम सारखी आपली शरीरयष्टी असणं आवश्यक नाही. जनरली यावर थोडंसं मी जास्त वेळ घेईल नक्कीच, की महिलांमध्ये खरं तर या गोष्टींसाठी अवेअरनेस नाहीये. महिला रक्तदान करू शकत नाही. आम्ही जेव्हा रक्तदान शिबिरं घेतो ना, तर तेव्हा एक लक्षात येतं की जर 100 महिला रक्तदान करू शकत नाही. हा बराच वेळा म्हणजे आम्ही जेव्हा रक्तदान शिबिरं देतो, करू शकत नाही म्हणजे करू शकतात, पण त्या का करू शकत नाही याची मी कारण सांगते. 100 महिला जर आमच्याकडे रक्तदान करण्यासाठी आल्या तर त्यापैकी फक्त 3 ते 4 महिला रक्तदान करू शकतात. त्यामागे कारण आहेत. महिला स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्यांचा हिमोग्लोबिन जो रेट आहे तो बराच वेळा कमी असतो. दिसायला जरी मी सुदृढ आहे, माझं वजन आहे किंवा मला कुठलाच आजार नाहीये, पण हिमोग्लोबिनचा जो प्रकार आहे, हिमोग्लोबिनचा नावाचा जो एक आपल्या रक्तामध्ये जो घटक असतो तो कमी भरल्यामुळं 100 पैकी 96 महिला परत जातात. फक्त 4 महिला रक्तदान करू शकतात. तर महिलांनी स्वतःच्या म्हणजे संपूर्ण कुटुंब बघत असताना स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन स्वतःची प्रकृती पण या निमित्ताने सांभाळली पाहिजे. कारण इच्छा असते त्यांची रक्तदान करण्याची, पण या एका कारणामुळे त्या रक्तदान करू शकत नाही. आणि त्यातच तुम्हाला रक्तदान करण्यासाठी काही खूप गोष्टी आवश्यक नाही. तुमचं वजन 50 किलोच्या वर पाहिजे, जो हिमोग्लोबिन रेट मागितलेला आहे 12.5 असेल महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी 13.5 असेल, तेवढं असलं पाहिजे. तुम्हाला कुठली बीपी शुगरची औषधं नको, रेग्युलर कुठला आजार नको, तर तुम्ही सहज रक्तदान करू शकता. एक व्यक्ती वर्षातून किती वेळा जीवन वाचवू शकतो, किती जणांचं जीवन वाचवू शकतो, तर पुरुष दर 3 महिन्याला रक्तदान करू शकतो. म्हणजे तो 4 ते 12 जणांचे जीव वर्षभरात वाचवू शकतो. आणि महिला वर्षातून 4 महिन्यांनी रक्तदान करू शकतात. जी महिला रक्तदान करेल ती बाळाला तर जन्म देईलच, ती बाळाला जन्म देऊन एकदा आई होते, पण वर्षातून ती परत एकदा 9 वेळा आई होऊ शकते, त्या वाचवलेल्या प्राणांची, ज्यांना तिने रक्तदान केलेलं आहे. बरोबर. असं लोकांना एक संशय असतो, त्यांची इच्छा असते रक्तदान करायची, पण एक संशय पण असतो की पद्धतमध्ये, मेथडमध्ये काही चुकामोक झाली तर त्यांना क्रॉस इन्फेक्शन लागू शकतं, जेणेकरून त्यांना वेगळे वेगळे आजार होऊ शकतात. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी जर आपण सांगू शकतो की हे रक्तदान करणं हे खरंच सेफेस्ट आहे म्हणजे, आणि ह्याच्यामध्ये ऍटमोस्ट काळजी घेतलेली जाते जे आपले एक्सपर्ट्स आहेत, एक्सपर्ट प्रॅक्टिशनर्स त्यांच्याद्वारे. याचं एक उदाहरण आहे माझ्याकडे. मागच्याच 2 महिन्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. एक मुलगा माझ्याकडे आलेला, म्हणजे माझी जी संघटना आहे संघटनेतलाच एक मुलगा होता. 23 वर्षाचा वगैरे मुलगा आहे. मला रक्तदान करायचे, माझ्यासोबत चला. तर या कामांसाठी मी ऑफिस सोडून, माझं सगळं सोडून मी जात असते, कारण मला आवड आहे त्या गोष्टींमध्ये. तर मी त्याला स्वतः घेऊन गेले. आम्ही ब्लड बँकेमध्ये त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान केलं. आणि रक्तदान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मला कॉल आला, काकी मला तिकडनं कॉल आला होता की तुम्ही अर्जंट ब्लड बँकेत या. तर मी विचारलं म्हणे काय, तर त्यांनी सांगितलं की ब्लड मध्ये काहीतरी तुमच्या प्रॉब्लेम आहे, तुम्ही या. तो घाबरलेला होता. मी त्याला म्हटलं का बरं. मग मी स्वतः ब्लड बँकेचे जे तिथले जे कर्मचारी आहे किंवा तिथले जे PROs आहेत ते
परिचित होते चांगले, मग त्यांना कॉल करून विचारलं तर ते पण म्हणाले ताई तुम्ही इथे या ना, आम्ही तुम्हाला सांगतो. मग थोडंसं आम्ही जास्त घाबरलो की इथे या, आम्ही सांगतो म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम आहे. मग तिथं गेल्यानंतर माहिती पडलं की त्याला आता पॉइंट मेन हा आहे प्रश्नाचं उत्तर की जेव्हा आपण रक्तदान करतो तेव्हा आपल्या रक्तावर जवळपास 32 प्रकारच्या टेस्ट होतात. बरोबर. HIV पासून ते अगदी मलेरिया पर्यंतच्या सगळ्या टेस्ट होतात. जर तुम्हाला कुठलाही आजार असेल तर त्या आजाराचं निदान तुम्ही करू शकता. आजाराबद्दल असं तर आपण जनरली ब्लड बँकेत जाऊन आपल्या रक्ताच्या टेस्ट करत नाही सहसा, बरोबर. काही आजार झाल्याशिवाय. ताप आल्यानंतर पण डॉक्टर सांगतात 5 दिवस वाट बघा, त्याच्यानंतर आपण टेस्ट करू. मग जर तुम्ही रक्तदान केलं तर तुमच्या त्या जवळपास 4-4.5 हजार ज्याची कॉस्ट असते त्या रक्ताच्या टेस्ट तुमच्या फ्री मध्ये होतात. तुम्हाला जर काही आजार असेल तिथे निघाला तर तुम्हाला त्याच्यावर निदान करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटल रेफर केले जातात आणि तुमच्या त्यावर तुम्ही लगेच त्याच्यावर उपचार करू शकता. मग रक्तदान केल्यानंतर कुठलाच तुम्हाला साईड इफेक्ट तर होतच नाही, पण तुमचा हा एक फायदा आहे. आणि दान केलेलं रक्त 24 तासाच्या आत रिसायकल होऊन तुमच्या बॉडीमध्ये येतं. त्याचा पुन्हा एक फायदा असा आहे की जुनं रक्त तुमच्या बॉडीमध्ये जाऊन नवीन रक्त तुमच्या बॉडीमध्ये तयार होतं. त्यामुळे रक्तदान करण्याचा तोटा असा कुठलाच नाही, उलट झाला तर फायदाच आहे. त्यामुळे सगळ्यांनी रक्तदान करावं हाच या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू इच्छिते. बरोबर आहे. मला तर असं वाटतं की हे रक्तदान नसावे, रक्त सेवा असावी. कारण नक्कीच, की आपल्याकडचे जे कमवलेले अर्न केलेले असते संपत्ती हो. ती आपण दान करू हो, शकतो, हो. पण हे आपण काही उत्पन्न करत नाही, हे नॅचरली असतं. खरंच तर हे आपण आहे. दान देणं हे नाही आहे. आपण सेवा केली ही सेवा पाहिजे. आहे. खरंच खरंच खरंच. खूपच चांगलं ताईंनी आपल्याला सांगितलं की सोशल वेलफेअर सोबत पण आणि आपली सामाजिक जबाबदारी, नैतिक जबाबदारी समजून सुद्धा आणि आपली पारिवारिक जबाबदाऱ्यांचं पण वहन करून आपण या देशाची सेवा आणि समाजाची सेवा करू शकतो. तर ताई, आपले हे व्हॅल्युएबल जे थॉट्स आहे, जे विचार आहे, आपण प्रेक्षकांना आपण काय संदेश असा देऊ शकतो की जेणेकरून नॉईज पोल्युशन म्हणून घ्या किंवा सोशल सर्व्हिस, जनकार्य, जनसेवा म्हणून घ्या, की त्यांच्या मनावरती ह्याचा सकारात्मक प्रभाव पडेल, असे काही 2 शब्द जर तुमच्याकडून आमच्या प्रेक्षकांपर्यंत जर पोहोचू शकले तर नक्कीच. खूपच उत्तम आणि नक्कीच. व्यवस्थित. सगळ्यात पहिली गोष्ट तर समाज कार्य करत असताना तुम्हाला कुठल्याच शिक्षणाची गरज नाहीये, तुम्हाला कुठल्याच डिग्रीची गरज नाहीये आणि कुठल्याच सर्टिफिकेटची गरज नाहीये. गरज आहे ती तुमच्या इच्छाशक्तीची. इच्छाशक्ती असेल तर एक अगदी ग्राउंड लेवलचा माणूस कुठल्याही लेवल पर्यंत जाऊ शकतो. याची उदाहरणं माझ्यासोबत निसर्ग सृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आहे. निसर्ग सृष्टी वेलफेअर फाउंडेशन सोबत असे महान लोक जोडलेले आहेत की ज्यांची उदाहरणं माझ्याकडे आहेत. स्वतःचं कुटुंब सांभाळून, स्वतःचं सगळं सामाजिक बॅकग्राऊंड सांभाळून ती लोक फक्त समाज कार्यामध्ये स्वतःला वाहून देतात किंवा स्वतःला इतकं झोकून देतात की समाजकार्य हाच त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनतो आणि त्यावर ते स्वतः तर काम करतातच पण इतर लोकांना सुद्धा प्रेरित करतात. असे मोठमोठे लोक माझ्यासोबत या निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून जोडलेले आहेत. निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनचा जर फक्त एक कोअर टीमचा विचार केला तर अगदी ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांपासून, शाळकरी पासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत म्हणजे 70-75 वर्षांच्या नागरिकांपर्यंतची जी एक सेना या ठिकाणी तयार झालेली आहे. खरंच त्यांचं कौतुक आहे या ठिकाणी की जर तुमची इच्छाशक्ती असेल, तुमची विल पॉवर असेल आणि तुमचं मनातून जर तुम्हाला काहीतरी करायचं आहे समाजासाठी तर तुम्ही ते कुठलंच त्यासाठी वय महत्वाचं नाहीये किंवा तुम्हाला कुठलं शिक्षण महत्वाचं नाही, तुम्ही ते कधी करू शकता. आणि निसर्ग सृष्टी वेलफेअर फाउंडेशनच का, तर याच्यावर मी एक उत्तर देईन. त्याच्यापूर्वी 2 शब्द एकदा बोलते पुन्हा की महिलांना बऱ्याच वेळा असं वाटतं की मी घरातून निघू नाही शकत. मी माझं उदाहरण दिलं की तुम्ही मगाशी विचारलं होतं की तुम्ही कसं मॅनेज करता सगळं. मग मी माझे सासू सासऱ्यांनी सपोर्ट केला असं सांगितलं किंवा माझ्या पतींनी मला सपोर्ट केला असं सांगितलं. बऱ्याच वेळा असं पण या ठिकाणी असतं की घरचे सपोर्ट नाही करत, घरचे घरून बाहेर निघण्यासाठी निर्बंध असतात. पण स्वतः जर बऱ्याच गोष्टी ठरवल्या ना, स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून जर आपण स्वतः काही गोष्टी करायच्या ठरवल्या ना तर आपण बऱ्याच गोष्टी घरात बसून सुद्धा करू शकतो. त्यासाठी ग्राउंडवर उतरायचीच गरज नाहीये, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे. निसर्ग सृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मी तुम्हाला संदेश देईन की तुम्हाला ग्राउंडवर उतरून काम नसेल करता येत पण निसर्ग सृष्टी वेलफेअर फाउंडेशन सोबत तुम्ही डिजिटली जोडू शकता. तिथे तुम्ही तुमचं मेंबरशिप नोंदवू शकता, तुमचं रजिस्ट्रेशन तिथे करू शकता आणि तिथे तुम्ही घरी बसल्या बसल्या समाजासाठी काहीतरी करू शकता. त्याचबरोबर या ध्वनी प्रदूषणाबाबत सगळ्यात शेवटी मला असं सांगावं असं वाटतं
निसर्ग फार सुंदर आहे. तो स्वतःची शांतता त्याने वर्षानुवर्ष जपलेली आहे. त्या निसर्गाची शांतता तशीच टिकवून ठेवण्यामागे, ती अबाधितपणे ठेवण्यामागे आपण कमीत कमी जर ती तशीच टिकवून ठेवण्यात जर आपण काही करू शकत नसेल तर किमान आपण ती बिघडवू तरी नये. आपण जर चांगलं कार्य आपल्या हातून घडू शकत नसेल तर किमान आपण स्वतःवर कंट्रोल ठेवून स्वतः हॉर्न असेल, डीजे असतील किंवा इतर सगळी जी साधनं आहे त्यांचा वापर आपण प्रमाणात, अगदी करूच नये असं नाही, पण प्रमाणात आपण करून आपण निसर्गाला वाचवू शकतो आणि पर्यायाने आपण आपल्या पुढच्या पिढीला त्यांचं आरोग्य जपण्यासाठी मदत करू शकतो. तर निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून मी सर्वांना एवढंच सांगेल की निसर्गाला जर जपाल तर निसर्ग तुम्हाला जपेल. निसर्गाचं नुकसान कराल तर नक्कीच आपलं सर्वार्थाने नुकसान आहे. आणि जर आपल्याला तो जपायचा असेल, जर आपल्याला आपली पुढची पिढी जपायची असेल तर विचार तर महत्वाचे आहेतच, तुम्ही स्वतःपासून सुरुवात करणं देखील महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर स्वतःपासून सुरुवात करून लोकांना जागृत करणं, प्रेरित करणं हे देखील महत्वाचं आहे. आज निसर्गसृष्टी वेलफेअरच्या माध्यमातून या ठिकाणी मला तुमच्याशी संवाद साधण्याचा तुम्ही जो एक संधी दिलीत आणि या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी खरंच निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनचे आभार मानते. तुम्ही आपला अमूल्य वेळ काढून आमच्या इथे आला आणि आपले जे विचार होते ते मांडून इथे लोकांचे त्या संशयाला तुम्ही एक क्लॅरिटी दिली, एक परिप्रेक्ष्य दिला की प्रॉब्लेम्स कडे बघायचा एक वेगळा पण परिप्रेक्ष्य असू शकतं. नमस्कार जयश्रीताई, तुम्ही आपला अमूल्य वेळ काढून आला इथे आणि सगळ्यांना एज्युकेट केलं. थँक्यू आणि खूप खूप आभार.